नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण गाजरामध्ये गूळ घालून सर्वांच्या आवडीचा झटपट असा नवीन पदार्थ बनवणार आहोत. तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 किलो गाजरं स्वच्छ धुवून घेतल्यात आणि ही गाजरं गुलाबी कलरची घेतल्यात. गुलाबी कलरची गाजरं खायला गोड असतात. तर आज आपण गाजरं किसणार नाही. आज आपण गाजराची ही रेसिपी एकदम वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. आता ही गाजरं अशी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. तुकडे पातळ करायचे, जाड करायचे नाहीत. आणि बुडक्याचा भाग काढून टाकायचा आहे. बुडक्याचा भाग गोड नसतो किंवा तुम्ही असा वरचा भाग काढून घेऊ शकता. आता कोणी कोणी काय करतं, गाजराच्या साली काढून घेतं, पण मी इथे साली काढणार नाही, कारण सालीमध्ये भरपूर जीवनसत्व असतं. सर्व गाजरं अशी छान पातळ पातळ कट करून घेतल्यात. त्यानंतर आता इथं मी घेतलाय सेंद्रिय गूळ. या गुळामध्ये केमिकल नसतं आणि हा गूळ मऊ असतो, त्यामुळे हा गूळ पटकन चिरला जातो. आता हा गूळ आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे. 1 किलो गाजरं आहेत तर 1/4 किलो गूळ घालायचा आहे. सेंद्रिय गूळ केमिकल विरहित असतो, त्यामुळे सेंद्रिय गूळ खाल्लेला चांगला असतो. आणि आपण आज जो हा पदार्थ बनवणार आहोत तो गुळामध्ये बनवणार आहोत, कारण ज्यांना शुगर आहे त्यांना साखर खायची नसते. मग आपण जो हा पदार्थ बनवतोय तो शुगरवाल्यांनाही खाता यावा, यासाठी आपण आज हा पदार्थ गुळामध्ये बनवत आहोत. तर इथं मी 1/4 किलो गूळ चिरून घेतला. गुळाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे गाजराचे काप थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर थांबवत फिरवत आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी गाजरं मिक्सरला अगदी बारीक करून घेतली आहेत आणि गाजराचा किस काढतानाच कढईमध्ये काढून घेतला होता, म्हणजे आपली जास्त भांडी खराब होत नाहीत. आता गॅस सुरू करून हा गाजराचा किस आपल्याला एक 2-3 मिनिटे फुल गॅसवर परतून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, याच्यातील पाणी नाहीसं होतं आणि आपला हा गाजराचा पदार्थ खायला अतिशय सुंदर लागतो. 2 ते 3 मिनिटे गाजराचा किस परतून झाला की आता याच्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचे आणि पुन्हा याला 1-2 मिनिटे परतून घ्यायचे. साजूक तुपामुळे आपला हा पदार्थ खायला अतिशय सुंदर लागतो. तर बघा, इथे 5 ते 6 मिनिटे हा गाजराचा किस छानपैकी परतून घेतलाय आणि याचा कलरसुद्धा चेंज झालाय. आता इथे आपण बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे आणि आता हा गूळ या गाजराच्या किसामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल, पण गुळामुळे आपण जो आज हा गाजराचा नवीन पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ गुळामुळे खायला अतिशय सुंदर लागतो आणि गुळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे तुम्ही हा पदार्थ गुळामध्येच बनवून बघा, खायला खूप सुंदर लागतो. आणि जर घरामध्ये कोणाला डायबिटीस असेल तर त्यांनासुद्धा हा पदार्थ खाता येईल. त्यानंतर आता इथे मी 1 ग्लास म्हैशीचं दूध घेतलंय. आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा गाजराचा किस शिजवून घ्यायचा आहे.
किंवा हा किस घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवणारच आहे. 10 ते 12 मिनिटे हे मिश्रण मंद गॅसवर छान असं शिजवून घेतलं आहे. आणि बघा, हे मिश्रण मस्त असं सुक्क झालं आहे. याच्यातील गुळाचं पाणी पण आटलं आहे आणि आपण घातलेलं दूध पण पूर्णपणे आटलं आहे. आणि हे मिश्रण आता थोडंफार चिकटसुद्धा लागायला लागले. आता या स्टेपला इथं मी अर्धा पावशर किसलेला खवा घेतला आहे. आता हा खवा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. खवा घातल्यामुळे आपला हा गाजराचा पदार्थ खायला खूप छान लागतो. जर तुमच्याकडे खवा नसेल ना, तर तुम्ही दुधावरची ताजी साय घातली तरी चालेल, पण साय भरपूर घाला. आता मंद गॅसवरच हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये खवा छान मिक्स होतो. तर इथे मी हे मिश्रण 2-3 मिनिटे मीडियम गॅसवर छान असं परतून घेतलंय आणि आपलं हे मिश्रण कढईचं बुड सोडू लागलंय. आता गॅस बंद करायचा आहे. आणि इथं मी एक प्लेट घेतली. या प्लेटमध्ये 1 चमचाभर तेल घालायचंय आणि हे तेल या प्लेटला लावून घ्यायचंय, किंवा तुम्ही साजूक तूप लावलं तरी चालेल. आणि आता याच्यातील अर्ध मिश्रण आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालून घेणार आहोत. तर मी एवढा वेळ तुम्हाला या पदार्थाचं नाव सांगितलं नव्हतं, तर मी आता तुम्हाला या पदार्थाचं नाव सांगणार आहे. तर मी आज एकाच मिश्रणापासून बनवणार आहे गाजराची बर्फी आणि गाजराचा हलवा. आता हे मिश्रण उलटण्याने एकसारखं करून घ्यायचंय. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने गूळ आणि खावा घालून गाजराची बर्फी आणि गाजराचा हलवा बनवून बघा, खायला अतिशय सुंदर लागतो. एकदा बनवून खाऊन बघा, तुम्ही याची चवच विसरणार नाही. एवढा खायला सुंदर लागतो. त्यानंतर आता इथे मी या बर्फीवर घालण्यासाठी पिस्त्याचे काप करून घेतले आहेत, ते घालणार आहे. पिस्त्याचे काप घातले की आपली बर्फी दिसायला सुंदर दिसते. तुम्हाला घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरी चालतील. आता हे पिस्त्याचे काप एका वाटीने असे दाबून घेणार आहे. आता ही बर्फी सेट होण्यासाठी 1 तासभर किंवा अर्धा तास थंड करून घ्यायची. आणि तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण बर्फी पूर्ण थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर आता या उरलेल्या मिश्रणामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहेत, ते घालणार आहे. 2 चमचा जायफळ वेलची पावडरची पूड घालणार आहे. आणि आता गॅस सुरू करून हे मिश्रण 2 मिनिटे परतून घेणार आहे. दोन मिनिटे हे मिश्रण परतून घेतल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे. तर इथं आपला मस्त असा गुळातला गाजराचा हलवा तयार झाला आहे. आणि आपण बर्फी सेट झाल्यानंतर ती सुद्धा पाहूया. बघा, इथं आपली बर्फी मस्त अशी सेट झाली आहे. फ्रीजच्या बाहेर 1 तास आणि फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवल्यानंतर ही बर्फी छान सेट झाली. आता आपण ही कट करून घेऊया. तर तुम्हाला माझी ही रेसिपी जरा जरी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका.
तर बघा इथं आपली बर्फी किती छान तयार झाली, अजिबात सुद्धा ताटाला चिकटली नाही आणि किती सुंदर दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली बर्फी तयार झाली. अगदी छान मऊसूद आपली बर्फी तयार झाली आहे ना, एकदम मस्त आणि बनवायला पण सोपी. तुमच्या घरातले आजी आजोबा सुद्धा ओठाने खाऊ शकतील एवढी मऊसूद आपली ही बर्फी तयार झाली आहे. आणि बघा ही बर्फी बनवायला सुद्धा जास्त झंझट नाही, फक्त 3 साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते. तर तुम्ही सुद्धा अशी माझ्यासारखी बर्फी एकदा नक्की बनवून बघा. सर्व वड्या प्लेटमधून काढून घेतल्यात. बघा किती सुंदर वड्या तयार झाल्यात. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. गाजराची गुळाची बर्फी खायला खूप छान लागते. आणि बघा किती मऊसूद तयार झाली, अगदी तोंडात टाकताच विरघळेल एवढी सुंदर आपली बर्फी तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. एक लाईक करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.